आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू कधी आली? कधीच. अगं 10 मिनिटं झाले मला येऊन. काय लक्ष कुठे तुझं? जेसी, समज एखाद्या माणसाचं आपल्यावर प्रेम आहे, हे कसं ओळखायचं? सोपं आहे. आणि तुझ्या बाबतीत तर आणखी सोपं आहे. ते कसं? काय मॅडम, तुम्हाला इतके मस्त बुके वगैरे येतात ते, मग समजायचं प्रेम आहे की नाही ते. जेसी, नको ना मस्करी करू. मी सिरियसली विचारतीये. एखाद्या माणसाचं आपल्यावर प्रेम आहे, हे कसं ओळखायचं? मी नाही ना कधी प्रेम केलं. मग प्रेम झाल्यावर नेमकं काय वाटतं याची जाणीव नाहीये मला. हे बघ, सुजित सरांचे मेसेज. मी काही फॅब्रिक सॅम्पल पाठवले, मनीकडून मिळाले का? आवडले का? कोणतं आवडलं? मी खास तुझ्यासाठी म्हणून कॅटलॉग मागून घेतलेला. तू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेस स्वानंदी. तुझा हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झालाच पाहिजे. ह्याला प्रेम म्हणतात का? मला माहिती आहे सुजित सर हे सगळं मनापासून काळजीनं करतात. हे जर असं आहे तर मला असं आतून मनातून काहीच का वाटत नाहीये. ह्याला प्रेम नाही म्हणत स्वानंदी, हे फक्त ऑब्सेशन आहे. अगं एखादी मुलगी स्पष्टपणे नकार देत असताना तिच्या मागे लागणं, तिचा पिछा न सोडणं, हे नक्कीच प्रेम नाही. अगं प्रेमात ना नकार पचवायची ताकद असली पाहिजे. मुद्दाम धरून ठेवलेलं प्रेम नंतर टॉक्सिक होतं स्वानंदी. मग तुझ्या मते प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे निस्वार्थीपणा. आपली आवडती व्यक्ती आपली होणार असो किंवा नसो, हे माहीत असूनही सतत तिच्या सोबत काळजीने उभं राहणं, सतत तिच्या भल्याचा विचार करणं म्हणजे प्रेम. तुम्हाला कंपनी तुमचं काम होईपर्यंत. हो पण कशाला? वॉचमॅन दादा आहेत की, तुम्ही जा घरी. नाही, तुम्ही तुमचं काम करा, मी आहे इथे. हा डबा म्हणजे मी माझ्यासाठी आणला होता, पण हा तुम्ही खा. हो, केवढं जड आहे हे. काय आहे ह्यात? आनंद आणलाय तुमच्यासाठी. काय झालं स्वानंदी? कोणाचा चेहरा आला समोर? स्वानंदी फोन उचलत नाहीये, मेसेजेसला रिप्लाय करत नाहीये. कुठे बिझी आहे?
मॅडम, आपण इथे या केबिन मध्ये नेमकं काय शोधायचंय? तो जो आला होता ना शेरा, त्याची माहिती, तो कुठे राहतो, तो काय करतो, त्याचा आपल्या कंपनीशी काय संबंध आहे, हे सगळंच. पण का, कशासाठी, आणि हे सगळं मिळून काय करणार आपण? अरविंद, हा शेरा तोच माणूस आहे जो त्या दिवशी आमच्या हॉस्टेलमध्ये आला होता आणि स्वानंदीच्या रूम मध्ये गेला होता, तेही कुणालाही न कळवता. म्हणजे नक्कीच याचा आणि स्वानंदीचा काहीतरी संबंध आहे. तेच आपल्याला शोधून काढायचंय. शोध पटापट, उभा काय आहे? अरविंद, सापडलं. हे बघ, हेच आहे ते डॉक्युमेंट. ही काय शेराची साईन आहे इथे. पण हा कुलभूषण रांगडे पाटील कोण आहे? हे नाव कुठेतरी ऐकलंय मी. कुलभूषण रांगडे पाटील. मॅडम, आत येऊ का? स्वानंदी, ये. काय झालं? तब्येत ठीक आहे ना? तब्येत एकदम बरी आहे मॅडम. मग मला तुम्हाला भेटायचं होतं. मला भेटायला का? काही काही खास कारण नाहीये तसं. मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. मागे हातात काय लपवते काय? तोडलं बिडलंस काही? मग अशी अपराधासारखी का उभी आहेस? दाखव. स्वानंदी, माझ्याकडून एक छोटूस गिफ्ट तुमच्यासाठी. माझ्यासाठी? त्याचं एकच कारण नाहीये. तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे जे काही केलंय, खर तर त्यापुढं हे गिफ्ट लई छोट आहे.